नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण उपवासाचा मस्त असा चमचमीत पदार्थ तयार करणार आहोत। त्यासाठी बघा, इथे मी 1 कप किंवा 1 वाटी याप्रमाणे साबुदाणा घेतला आहे। तर इथे कच्चा साबुदाणा घ्यायचा। तर हा साबुदाणा सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। आता भाजायचा याकरिता की यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल। तर बघा, इथे मी साबुदाणा हा थोडासा 2 ते 3 मिनिटं भाजून घेतला। आता गॅस बंद करून साबुदाणा पूर्णपणे थंड करून घेऊ। थंड झाल्यानंतर साबुदाणा हा मिक्सरच्या भांड्यात घालायचा, कारण याची आपल्याला पावडर तयार करायची आहे। तर बघा, या ठिकाणी मिक्सर चालू बंद करत जमेल तितकी बारीक पावडर तयार करून घेतली। तर मिक्सरला काही फाईन अशी पेस्ट तयार होत नाही, असं रवाळच हे वाटलं जातं। तर इतपतच हे रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। आता ही साबुदाणाची पावडर एका मोठ्या बाउल मध्ये काढून घेऊ। त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहे 2 मोठे उकडलेले बटाटे। आता बटाटे हे मी बारीक किसणीच्या मदतीने किसून घेणार आहे आणि हे डायरेक्ट आपण जी पावडर तयार केलेली आहे साबुदाण्याची त्यातच किसून घ्यायचे। तर इथे मी 2 मोठे बटाटे घेतले। मध्यम आकाराचे असेल तर 3 बटाटे वापरा, पण बटाटा हा उकडल्यानंतर थंड झाल्यावर तो असा किसूनच वापरायचा आहे। तो हाताने कुस्करून घालायचा नाही, कारण याचे नंतर आपण कुरकुरे तयार करणार आहोत। तर त्यासाठी बटाटे हे किसूनच घ्यायचे। बटाटा किसून झाल्यानंतर यामध्ये उपवासाला चालतील असे काही मसाले घालूया। तर जसं तिखट आवडत असेल तसं लाल तिखट घालायचं। तर इथे मी 1.5 चमचा घातलं। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरेपूड घातली। आता जिरे उपवासाला खात असाल तर घाला, नाहीतर स्किप करा। त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ। तर इथे मी साधा मीठ आणि काळं मीठ हे दोनही वापरलेलं आहे। आणि त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस घातला, त्यामुळे तयार होणारे जे कुरकुरे आहेत ते छान चटपटीत होतील। सोबतच इथे मी 2 छोटे चमचे तेल घातलं। तेलऐवजी बटर किंवा तुपही वापरू शकता, त्याने सुद्धा मस्त अशी चव येते। आता हे घातलेले सर्व मसाले हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे। तसंच याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। बटाटा घातल्यामुळे त्याने छान मॉइश्चर येतं आणि त्यामुळेच एक मध्यम आकाराचा व्यवस्थित असा गोळा तयार होतो। तर बघा, मिश्रण जर जास्तच तुम्हाला कोरडं वाटत असेल, गोळा तयार होत नसेल, तर यामध्ये तुम्ही एखादा बटाटा आणखी किसून घालू शकता किंवा यामध्ये 2 ते 3 छोटे चमचे पाणी ऍड केलं तरी चालेल। तर बघा, इथे मला पाण्याची आवश्यकता लागली नाही। आता हे पीठ मी व्यवस्थित असं मध्यम स्वरूपाचं तयार करून घेतलं आहे, म्हणजेच हे पीठ साच्यामधून सहज बाहेर निघेल इतपत हे नरम मळून घ्यायचं। आता यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ, म्हणजे यात जो साबुदाणा घातलेला आहे तो व्यवस्थित भिजेल। तर बघा, इथे मी जो चकली करायचा साचा असतो तो घेतलेला आहे। आता याला व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घेऊ। त्यासोबतच कढईमध्ये मी थोडंसं तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर पीठ भिजते तोपर्यंत तेल सुद्धा व्यवस्थित तापेल। तर साच्याला व्यवस्थित हाताने असं तेलाने चोळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जे आपण मिश्रण घालणार आहोत ते जास्त चिटकत नाही, व्यवस्थित असं बाहेर निघतं। आणि आता 10 मिनिटांनंतर बघा, पीठ सुद्धा हलकसं नरम झालेलं आहे। तर ते साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि राहिलेलं पीठ हे झाकूनच बाजूला ठेवायचं, ते कोरडं होऊ द्यायचं नाही। जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून किंवा उकडलेला बटाटा किसून हे पीठ नरम करून घ्यायचं। तर बघा, साचा भरून तयार आहे। आता याचे तेलामध्ये आपल्याला बघा असे दाखविल्याप्रमाणे कुरकुरे पाडून घ्यायचे आहेत। तर इथे आपण साबुदाण्याचे कुरकुरे तयार करत आहोत। तर बघा, कुरकुरे हे एकसारखे नसतात, वाकडे तिकडेच असतात। तर जसे पडतील तसे बघा असे हे छोटे छोटे बोटांसारखे कुरकुरे यामध्ये पाडून घ्यायचे आहे। तर बघा, या ठिकाणी तेल हे मध्यम आचेवर मी तापवून घेतलं। गॅस हा बारीक करायचा नाही, गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि मध्यम आचेवर तेलामध्ये हे कुरकुरे तळून घ्यायचे आहे। तेलामध्ये मिश्रण घालत असताना ते एका जागी न सोडता असे बघा, जिथे मोकळी जागा आहे तिथे सोडायचं, म्हणजे हे कुरकुरे एकमेकांना चिटकणार नाही। तर बघा, जास्त गर्दी न करता एका वेळेस तेलामध्ये मी 10 ते 12 कुरकुरे तळून घेतलेले आहे। आता मध्यम आचेवर हे कुरकुरे
छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। फक्त बारीक गॅसवर हे कुरकुरे तळायचे नाही, नाहीतर मग कुरकुरे तेल पितात आणि आतून नरम होतात, खुसखुशीत बनत नाही। त्यासाठी हे कुरकुरे मध्यम आचेवरच तळा, मोठ्या आचेवर तळू नका, नाहीतर मग ते आतून कच्चेच राहतील आणि वरतून तळल्यासारखे दिसतील। तर बघा या ठिकाणी मस्त आलटून पलटून एकसारखे हे कुरकुरे एकाच रंगावर मी तळून घेतले। आता एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे 7 ते 8 मिनिटं लागतात। थोडा वेळ जास्त लागतो, परंतु तयार होणारा हा पदार्थ अगदी चमचमीत आणि मस्त कुरकुरीत तयार होतो। तर आता हे तळून झालेत, तर झाऱ्यामध्ये काढून तेल निथळून प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले कुरकुरे सुद्धा तयार करून घेऊ। तयार होणारा पदार्थ दिसायला जेवढा सुंदर आहे, तेवढाच खायला अप्रतिम असा लागतो। मस्त खमंग कुरकुरीत असा तयार होतो। उपवासाला खात नसाल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला, गरम मसाला ऍड करू शकता। लहान मुले सुद्धा हे कुरकुरे आवडीने खातात, तर नक्की करून बघा। उपवासाला तर चालेल, पण इतर वेळेस सुद्धा तुम्ही हे बनवून घरामध्ये स्टोअर करू शकता। छान महिनाभर टिकतात। फक्त ते तळताना व्यवस्थित कुरकुरीत तळून घ्या, शिवाय यामध्ये जास्त पाण्याचा वापर करू नका। तर बघा इथे आपले सर्व कुरकुरे मस्त खमंग कुरकुरीत तळून झालेत। बघा तर किती मस्त दिसत आहे, रंग देखील सुरेख आलेला आहे। तर येत्या नवरात्रमध्ये हा चमचमीत उपवासाचा पदार्थ नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चवीला सुद्धा अप्रतिम असा हा लागतो। हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवला तर छान महिनाभर टिकतो, परंतु एकदा जर केला तर 2 ते 3 दिवसात हा फस्त होतो। तर आवाज बघा, आवाजावरूनच समजेल किती कुरकुरीत मस्त खुसखुशीत हे आपले साबुदाणा कुरकुरे तयार झालेले आहे। आतून छान पोकळ आहे। तर नक्की करून बघा, तुमचा अभिप्राय कळवा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।